म्हाळसा ये बस. देवी, तुम्ही आहात? मला आधी ठाऊक असतं तर मी तुमच्यासाठी सुद्धा पाणी घेऊन आले असते. थांबा, मी आत्ता घेऊन येते पाणी. नकोय मला पाणी. आणि तू आतल्या कक्षात जाऊन बसलीस तरी चालेल. नाही, मी आहे ना इथे. म्हणजे तुमच्या काही महत्वाच्या गोष्टी चालणार असतील तर मी थांबते ना तिथे लांब. तुम्हाला काही हवं नको ते बघायला? मला महत्वाचंच बोलायचं आहे म्हणून आज जायला सांगितलं. मला जर काही लागलं तर मी तुला तसं हाक मारेन. आणि मी सांगितलेली गोष्ट एकदा ध्यानात ठेवत जा. काही लागलं तर सांगा, येते मी. आई, माधवी जरा आगाऊ आहे असं नाही वाटत तुला? ते जाऊ दे ग, ते सोड. मी आत्ताच ह्यांना विचारत होते की काय झालं, म्हाळसा काय म्हणाली, इतक्यात तू आलीस. बानूकडून काही निरोप आला का ग? नाही, अजून काही निरोप आलेला नाहीये. आणि सेवक पोचले की नाही हेही अजून कळलं नाही, पण लवकरच कळेल. आता केवळ बानूने जेजुरीस येण्यास होकार द्यावा. हो, काय बोलताय? आई, तू पण अशी शंका बोलून दाखवली होतीस? हो, माझ्याही मनात तशी आधी शंका आली होती, पण नंतर मी विचार केला की ह्या सोन्याच्या जेजुरीत येण्यासाठी कोण तयार नाही होणार. आणि इथल्या ऐश्वर्यासाठी ती इथे येणारच. मला नाही तसे वाटत. का? मला तिच्या डोळ्यात कोणताही मोह दिसला नाही. आता तिच्या मनात काय आहे आणि आता ती काय निर्णय घेते हे लवकरच कळेल. खरं तर तिला इथे न येण्याचं काही कारणच दिसत नाहीये मला. हो, पण तरीही तिने जेजुरीस परत येण्यासाठी कोणतीही अट घालू नये म्हणजे चाले. ए गणोबा, तुला ठाव आहे ना चंदनपुरी? अरे चालून चालून पाय दुखायला लागलं बघ. पाय दुखाय काय झालं रे? घोड्यावर बसून तर आहेस. तेच तर, बसून बसून दुखायला लागलं ना. थांबूया का वाई? तू एक काम कर, तू थांब, मी आज जातो. ऐक रे. नाही रे, नाही, येतोय ना मी. उगा आपलं काहीतरी बरवतेस. आता देवीचं काम करायचंय, ध्यानामध्ये ठेव. नाही ना, आपलं विचारलं र. म्हणलं ठाव आहे ना तुला चंदनपुरी? मग धरणं चालतोय, कुठं वाट बीट नाही ना चुकलं आपण? गपरा, उगा असंच चाललंय होय. अरे माग देव बाना इकडे आलं होतं तेव्हा मी आलो होतो बघ परदानजी संघ. तेव्हा देव म्हातारा झालं होतं म्हण. हा वय, देवीने शाप दिला होता त्यात. देव बानाईकडे जाऊ नये म्हणून शाप दिला होता ना देवींनी. पण काय रे, एक विचारू का? नाही म्हणजे आपलं असं वाटतंय म्हणून विचारतो. आता विचार. आता तू काय गप राहणार आहेस वय? नाही म्हणजे बानाईसने देवींनी जेजुरीतून बाहेर काढलं. बाहेर काढण्यासाठी काय बाई केलं आणि आता त्याच बानाईसनी परत बोलवत्यात, असं का र? माझ्या मर बोललास ते बोललास, दुसरीकडे कुठे बोलू नकोस. देवीसनी कळालं ना तर काही खरं नाही तुझं. नाही नाही, म्या आपलं विचारला असत. काय र गणोबा, पण देव आता अजून तिथंच असतील ना चंदनपुरीला? तर कशा बा असतील. आता देव कुठं गेला ते कुणाला बी ठाव नाही. हा नाही, मला आपलं उगा वाटलं म्हणून विचारला. तुझं वाटणार राहू दे बाजूला. तू एक काम कर, आधी गप बस. उगा आपलं तोंड दिलं म्हणून काहीतरी बडबडत बसू नकोस. देवी मर उभं केलं नाही असंच बडबडत बसलास ना तर तुझं काय खरं नाही. नाही नाही, अरे म्या कशाला देऊ मर काय बोलन. हे आपलं आपल्या गपरा झाला तर बिगी बिगी. वय चल. येऊ का देवी? या ना. मी तुमच्या कामात व्यत्यय तर नाही आणला ना? नाही म्हाळसा. खरं तर मी अगदी सहजच आले होते. हे गडावर नाही, मला यांची आठवण येत होती. हे नाहीत तर राजवाडा अगदी रिकामा वाटू लागला आहे. माझं मन स्वस्थ नाहीये. म्हटलं तुमच्याशी बोलावं, तुम्हाला भेटावं. हे देखील राज्यकारभाराच्या कामासाठी सेवकांना सूचना द्यायला गेले आहेत. तुम्ही येणार आहात हे माहीत असतं तर तुम्हाला भेटून गेले असते ते. देवी,
मी सेवकांना बानूकडे धाडले आहे. एव्हाना सेवक जेजुरीत येण्याचे पत्र घेऊन चंदनपुरीला पोहोचले असतील. पण मनात एक शंका आहे. मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का? तुम्ही योग्य तेच केलं आहे म्हाळसा, आणि तुम्हाला ते पटलं आहे ह्यातच सारं आलं. नाहीतर तुम्ही हा निर्णय घेतलाच नसता. पण का कुणास ठाऊक, यावेळी मनात एक साशंकता आहे. असं वाटतंय की बानू खरंच येईल का, की हे सारं ती धुडकावून लावेल. आधी मला असं वाटलं होतं की तिने इथे न येण्यासारखं काही नाही, पण ही आज्ञा नव्हे. आधी आईलाही असंच वाटलं होतं, पण आता बाबांनाही तसंच वाटतंय. आणि मलाही. कारण तुम्ही म्हणाला तसं ही आज्ञा नाही. आणि बानूच्या बाबतीत जे घडलं आहे ते ती सहजासहजी विसरेल असं मला वाटत नाही. म्हणजे ती इथे येणार नाही. म्हाळसा, तुम्ही जे पाऊल उचललं आहे, जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्यच आहे. परंतु ह्या वेळी बानू ह्याला पटकन होकार देईल असं सांगता येत नाही. अग कसला झाला म्हणायचं यो. अरे हे पडलंय बघ. बानू, ये बानू. अगं काय झालंय, तुझं ध्यान कुठं दिसणं झालंय ते. बार काय बी कळणं झालं. धडधड वाढली आहे बघ माझी. असं वाटतंय का काय बाय वंगाळ होणार आहे. अगं काय झालंय, असं कशाबाई वाटतंय तुला. कुणास ठाऊक, पर ध्यान नाही बघ माझं. अनारा असं वाटतंय का काय बाय विपरीत घडणार आहे. रातच्याला झोप लागत नाही. झोप लागली तर सपान पडतंय. कसलं बा, अरे मला सपनात एक रूपवान बाई दिसती बघ. आणि असं वाटतंय का ती माझ्या संग बोलतीय, मला ओळखतीय. पर जेव्हा धरणं मला हे सपान पडलं आहे तेव्हा धरणं माझ्या मनात उगा धडधड वाढायला लागली आहे बघ. असं कशापाई बोलतेस बा. काय बी वांगाळ होणार नाही बघ. का जे चाललंय ना ते चांगलं चाललंय म्हणायचं. व नाही त्याचा विचार करू नकस. किती बी नाही म्हणलं तरी मन ऐक ना बघ बा. दिस सरला रात झाली का असं वाटतंय का एकलं एकलंच बसाव. म्हणून मी रात झाली का एकली राहते. पर म्हणून माझ्या मनातली धडधड काय कमी होत नाही बघ. कुणास ठाव बा काय बाय होणार आहे. हा पण विचार बी केला नसल असं काय बाय होणार आहे बघ.
गणोबा तुम्ही होय तुम्हाला भेटायला आलो होतो. या बसाजी. नाही राहू दे. या. काय मग गणोबा कसा आहेसा? रंगा बरं आहे गड्या. आज तुम्हा समजेसने भेटण्याचा योग होता. मग जेजुरीची माणसं कशी आहे ती? बरी आहे ती. आता का तुम्हीच बोलणार आहे सवय? मोठ्या माणसासने बोलू दे की जरा. बानू तू विचार काय काम काढलं म्हणून? ए शेवंते म्या हाय की पाहुणे जेजुरीवरनं हाता आला वाईच इसावा घ्या. जेवण करा आमच्या वस्तीत आणि मग पुढे बघू काय कामाचं. नाही जी नाही, आल्या पावली परत जायचं आहे. होय होय होय. गणोबा काय काम काढलं? तुम्हाला सांगावं आहे की. अहो आम्ही जेजुरीवर जाऊन आलो त्याला लय दिस बी झालं नाही अजून हा. आणि आता सांगावं हाय. कुणी धाडलाय सांगावं? देवीनी. म्हाळसा देवीनं बानूबाईंसाठी सांगावं धाडला आहे. याला काय म्हणायचं? बानू तू असं काय केलंय म्हणून सांगावा धाडलाय? गणोबा काय हाय सांगावा? अहो पाहुण आम्हासनी काय वाचा येत वय. आणि बानूसाठी काय असल तर आज घरात सांगा, समद्यांच्या मोरू नका. असं कसं? आम्हाला बी समजाय हवं. गणोबा जे काय लिहिलं आहे ते वाचून दावा. लोकांपासून लपवण्यासारखं म्या काही केलेलं नाही. आणि ही लोक आपलीच आहे. वाच. पाहुण वाचा की. वाच. वाचा वाचा वाचा. होय होय होय. प्रतिबानू मी हा निर्णय घेतला आहे की तू जेजुरी गडाच्या पायथ्याशी तुला बांधून दिलेल्या वाड्यात राहशील. तेव्हा तू त्वरित जिथे आहेस तिथून निघून परतावस. मी हा निर्णय का घेतला आहे याचं कारण इथं नमूद करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण हे मी स्वतः ठरवलं आहे. श्री खंडेराय जेजुरीत नसताना. ते कुठं आहेत हे तुला ठाऊक असेलच. तू इथं होतीस तेव्हाही माझ्या संसारात तुझा हस्तक्षेप होत होता. आणि तू इथून गेलीस तरी तो होतोच आहे. यातून एकच मार्ग दिसतो आहे की तू तुझ्या वाड्यात जेजुरीत राहावंस. हा माझा निर्णय म्हणजे माझा पराभव समजू नगस. म्या माघार घेतलेली नाही. तू काहीही म्हणालीस तरी तुला जेजुरीला परत येण्याची आशा असणारच. आणि ती मी पूर्ण करते आहे. एका पत्नीचे दुःख तुला कधी कळणार नाही. आपला पती एका परस्त्रीवर प्रेम करतो तेव्हा काय होते हे तुला कधीही कळू शकणार नाही. कारण तुला प्रेमाची एकच बाजू ठाव आहे. मी माझ्या संसारासाठी श्री खंडेरायांवर
प्रेमापोटी माझ्या सुखाचा त्याग करून तुला बोलावते आहे. कारण माझ्यासाठी माझं पती माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मला 2 पावलं मागं जावं लागली तरी मी ते स्वीकारलं आहे. पण एक ध्यानात ठेवा, ह्यावेळी जेजुरीत आल्यावर माझ्या अनुमतीशिवाय तुला काहीही करता येणार नाही. मी काही योजले आहे ते तसेच घडावे अशी माझी इच्छा आहे आणि मी ते तसंच अंमलात आणणार आहे. सौभाग्यवती म्हाळसा. आता काय बोला? या ये तू अगं बस की वाईच. तुम्ही बिग बसा जरा. आता कुणी बी काय आवाज करू नका. बघा तुम्हाला कुणी बी काय विचारलेलं नाही. आणि जे काय ठरवायचं असेल ते बानू आणि आजा ठरव. देवीसनी काय सांगावं द्यायचं आहे जी? म्या सांगते काय सांगावा द्यायचं आहे. म्हाळसाताई सांगा का म्या जेजुरीला येणार नाही. त्यासनी सांगा का त्या म्हणतील तेव्हा यायचं, त्या म्हणतील तेव्हा जायचं असं होणार नाही. आजपासून मी त्यांचं ऐकत आले, पर आता ह्या मोहर नाही. आणि आज एक समजलं का देव जेजुरीत नाहीत म्हणून. आणि म्हाळसाताईसनी असं वाटतच असणार का देव हात आहेत. तेव्हा त्यासनी हे बी सांगा, होय देव हात आहेत. पर देव माझ्या काळजात आहे. त्यासाठी मला तता यायची गरज नाही. पण हत आमच्या गावात, आमच्या वस्तीत आमची सत्ता आहे. तता येऊन त्यांच्या धाकाखाली राहण्यापरीस मी हत आमच्या वस्तीत राहील. त्यासनी माझा नमस्कार सांगा आणि काळजी घ्या म्हणा.